हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा हा अपडेट व्हिडिओ आहे आणखीन एका PhD एंट्रन्स एक्झामविषयी. जसे की आपल्याला माहिती आहे, PhD एंट्रन्स एक्झामसाठी वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज नोटिफिकेशन देत असतात. तसंच आता कर्मवीर भाऊराव पाटील युनिव्हर्सिटी सातारा इथून PhD एंट्रन्स एक्झाम 2023-24साठी नोटिफिकेशन आउट झालेलं आहे. त्याचं ॲप्लिकेशन डेट ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे, नंतर ते एक्सटेंड करण्यात आलेली आहे. तुमच्यासाठी जर संधी हुकली असेल किंवा ज्यांना माहिती नव्हतं आणि आता माहिती झालेलं आहे आणि फॉर्म भरायचा आहे, त्यांनी लवकरच हा फॉर्म भरा. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा अर्ज कोठे करायचा, कसा करायचा, अर्जाची तारीख काय आहे, संपूर्ण महत्त्वाचे अपडेट्स, तुमची एलिजिबिलिटी चेक करणं, त्याच्यानंतर वेबसाईटवरती जाऊन फॉर्म कसा भरायचा हे सगळंच आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण स्टार्ट करूया व्हिडिओला. बघा, हा आहे युनिव्हर्सिटीची वेबसाईट. या युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला खाली पोर्टलवरती इकडे लेटेस्ट नोटिफिकेशन दिसतील. या नोटिफिकेशनमध्ये स्टार्टिंगला तुम्हाला PhD प्रोग्रामसाठीचं एंट्रन्स एक्झाम इथे पहिलं आहे PG पोस्ट ग्रॅज्युएट, त्यानंतर आहे PhD प्रोग्राम्स अँड PhD प्रोग्राम एंट्रन्स एक्झाम 2023वरती गेल्यानंतर तिकडे एक नोटिफिकेशन दिसणार आहे. हे नोटिफिकेशन डिटेलमध्ये बघायचं आहे. जसे की बघा, ॲडमिशन नोटिफिकेशन 2023-2024 एंट्रन्स एक्झामविषयी पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन याच्यामध्ये दिलेलं आहे. एक्झामचा पॅटर्न हा स्टँडर्ड पॅटर्न आहे, म्हणजे 50% सिलेबस रिसर्च मेथॉलॉजी, 50% सिलेबस तुमच्या सब्जेक्टशी रिलेटेड असणार आहे. आणि यामध्ये आपल्याला अप्लाय करण्याची जी डेट आहे ती 24 एप्रिलपासून स्टार्ट झालेली आहे. 15 मे पर्यंत याची एक्झाम डेट होती, ती आता एक्सटेंड झालेली आहे. एक्सटेंड होऊन जी डेट आलेली आहे ती आलेली आहे आपल्याला 23 मे. 23 मेपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. त्याचं पण मी तुम्हाला एक व्हिडिओ समोर दाखवेल वेबसाईटवरती जाऊन की एक्सटेंड झालेली डेट काय आहे. त्याच्या आधी हे डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला बघायचं आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवश्यक आहे फॉर्म भरण्यासाठी. ठीक आहे. 500 रुपये PG प्रोग्राम आणि PhD प्रोग्रामसाठी 1,500 रुपयाची एंट्रन्स एक्झामिनेशनची फीस आहे. अ कॅन्डिडेट इज अलाउड टू अप्लाय फॉर द मोर दॅन वन प्रोग्राम. एकापेक्षा जास्त प्रोग्रामसाठी तुम्ही अप्लाय करू शकता एंट्रन्स एक्झामसाठी. ठीक आहे. वेबसाईट दिलेली आहे, लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात. ठीक आहे. लास्ट सेमिस्टरमध्ये जे स्टुडंट्स अप्लाय करत आहेत, म्हणजे जास्त अपिअरिंग आहेत, ते सुद्धा याच्यासाठी एंट्रन्स टेस्टसाठी इलिजिबल आहेत. त्यानंतर कॉमन एंट्रन्स टेस्ट थ्रू तुम्हाला याच्यामध्ये सिलेक्शन केलं जाणार आहे. देन सेंटर्स ऑफ द एक्झामिनेशन्स. द एंट्रन्स टेस्ट विल बी क्वालिफाईंग टेस्ट फॉर ॲडमिशन प्रोग्राम. ही एक्झामची कशी असणार आहे? क्वालिफाईंग एक्झाम. ही एक्झाम झाल्यानंतर तुम्ही लगेच PhDसाठी क्वालिफाय झाला असं नाही. ही फक्त एक्झाम क्वालिफाईंग असणार आहे. ती झाल्यावर बाकीची प्रोसेस आणि देन मग शेवटी रिझल्ट लागल्यानंतर, लिस्ट लागल्यानंतर तुम्ही तुमच्या रिसर्चसाठी इलिजिबल ठरणार आहात. ठीक आहे. द एंट्रन्स टेस्ट शॅल बी ऑफ 100 मार्क्स. स्टँडर्ड पॅटर्नप्रमाणे 100 मार्क्सची एक्झाम असणार आहे. 50 क्वेश्चन्स ऑफ 2 मार्क्स अँड 50 क्वेश्चन्स ऑफ 2 मार्क्स इच विथ मल्टिपल चॉईसेस. ठीक आहे. MCQ टाईप्सच हा क्वेश्चन्स असणार आहे. त्याच्यामध्ये 50 प्रश्न असणार आहेत. एका मार्काला 2 मार्क्सला एक क्वेश्चन याच्यामध्ये असणार आहे. द क्वालिफाईंग मार्क्स फॉर एंट्रन्स टेस्ट शॅल बी 50% मार्क्स. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला 25 क्वेश्चन्स हे बरोबर आलेले पाहिजेत. कशासाठी? तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी, ही एक्झाम क्वालिफाय होण्यासाठी. म्हणजे 50 क्वेश्चन्सपैकी 25 क्वेश्चन्स हे तुमचे कशावरती येणार आहेत? रिसर्चसाठी येणार आहेत किंवा रिसर्चवरचे येणार आहेत. सो ही एक्झाम क्वालिफाय होण्यासाठी आम्ही तुम्हाला हेल्प करू शकतो, कारण आम्ही घेऊन आलो आहोत एक कोर्स स्पेशली ऑन रिसर्च मेथॉलॉजी. जसं की बघितलं, स्टँडर्ड पॅटर्नप्रमाणे 50% सिलेबस पूर्णपणे रिसर्च मेथॉलॉजीवरती आहे. सो त्याच्यामध्ये गॅरंटेड सिलेक्शन या कोर्समध्ये मिळणार आहे. पण कारण तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी सुद्धा 50% मार्क्स आवश्यक आहेत आणि रिसर्च मेथॉलॉजीला वेटेजसुद्धा 50%चा आहे. तर या कोर्समध्ये तुम्ही मॅक्झिमम कोर्स स्कोअर तुम्ही रिसर्च मेथॉलॉजी केला तर सेकंड पार्टमध्ये तुम्ही थोडे जरी मार्क्स घेतले तरी तुम्ही एक्झाम गॅरंटीडपणे पास होऊ शकता. म्हणून गॅरंटीड सिलेक्शन हा कोर्स तुम्हाला देतो. या कोर्समध्ये तुम्हाला देणार आहोत मॉक टेस्ट, वरील संपूर्ण अभ्यासक्रम, नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स, डेली लाईव्ह लेक्चर्स असणार आहेत. तुमचे डाऊट्स ते क्लिअर होणार आहेत. 1500 प्लस MCQ PDF दिली जाणार आहे रिसर्च मेथॉलॉजी प्रॅक्टिस करण्यासाठी. या कोर्सची फीस आहे 699 रुपये आणि इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून लगेचच कोर्सला जॉईन होऊ शकता.
या कोर्सचा रिझल्ट भरपूर चांगला आलेला आहे. 80% स्टुडंट्स जे कोर्सला जॉईन केलेले आहेत त्यांनी पेट एक्झाम वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजची क्लिअर केलेली आहे. सो आता या युनिव्हर्सिटीची अदर इन्फॉर्मेशन. ठीक आहे, जसं की मी बोले की 50% मार्क्स तुम्हाला काय क्वालिफाय होण्यासाठी आवश्यक आहे. ठीक आहे, 5% रिलॅक्सेशन फॉर रिझर्वेटिव्ह कॅटेगरीज. ठीक आहे. देन एंट्रन्स एक्झाम, PhDचा प्रोग्रामचा जो सेंटर असणार एक्झामिनेशन ते सातारा असणार आहे. रिक्वेस्ट फॉर द सेंटर चेंज विल नॉट बी एंटरटेन. कुठल्याही प्रकारचे रिक्वेस्ट एक्सेप्ट केली जाणार नाही आहे सेंटर चेंजसाठी. ठीक आहे. इफ द नंबर ऑफ कॅन्डिडेट लेस दॅन 10 ॲट द सेंटर, युनिव्हर्सिटी रिझर्व द राईट टू कॅन्सल सेड एंट्रन्स एक्झामिनेशन सेंटर. द डिसिजन रिगार्डिंग अल्टरनेटिव्ह सेंटर विल बी डिस्प्लेड ऑन द युनिव्हर्सिटी वेबसाईट. ठीक आहे. एक्झामिनेशन सेंटरवरती 10पेक्षा कमी जर स्टुडंट्स असतील तर युनिव्हर्सिटी ही एक्झाम ते सेंटर कॅन्सल करून दुसऱ्या सेंटरवरती ठेवेल. पण सध्या सातारा हेच युनिव्हर्सिटीचं सेंटर असणार आहे तुमच्या एक्झामसाठीचं. ठीक आहे, कशासाठी? PhD प्रोग्रामसाठीचा. ठीक आहे. आता इकडे बघा, पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम्स कंडक्टेड बाय कॉन्स्टिट्यूशन. ओके, हे PhDचं नाही आहे, हे PGचं आहे. ठीक आहे, PhDचा खाली आहे. सब्जेक्ट वाईज इंटेक्ट ऑफ PhD प्रोग्राम, हे वॅकन्सी आहे. तुम्हाला तुमचा फॉर्म भरताना सुरुवातीला काय करावं लागणार आहे? एकदा तुमची सब्जेक्टची वॅकन्सी चेक करावी लागणार आहे. सुरुवातीला बघा, इथे एज्युकेशनमध्ये टोटल सीट 1 आहे जनरल कॅटेगरी. इंग्लिशसाठी टोटल सीट 7 आहेत. मग ते कसे आहेत? SC कॅटेगरीसाठी 1, STसाठी 1, OBCसाठी 1, EWSसाठी 1 आणि जनरलसाठी 3. अशा प्रकारे त्याचं काय केलेलं असतं? क्लासिफिकेशन केलेलं असतं. सो तुमचा सब्जेक्ट आणि त्यासाठी आवश्यक असणारे किंवा अवेलेबल असणारे सीट्स तुम्ही एकदा चेक करायचे, देन अप्लाय करायचे. जर तिथे सीट एकच असेल आणि तुमचा तेवढा अभ्यास झाला नसेल तर तुम्ही ही एक्झाम, यावर्षीची एक्झाम जी आहे ती स्किपसुद्धा करू शकता. ठीक आहे. सो अशा प्रकारे इंटेक आहे सब्जेक्टचा. त्यानंतर इंटेक सब्जेक्ट सिलेबस इम्प्लिमेंटेड फ्रॉम अकॅडमिक इयर 2023 to 24. ओके, आता यांनी सांगितलेलं आहे बाकीच्या इन्फॉर्मेशनसाठी तुम्हाला प्रॉस्पेक्टस फॉलो करायचं आहे या एक्झामचं. सो प्रॉस्पेक्टस तुम्हाला कुठे मिळणार आहे? हे युनिव्हर्सिटीची वेबसाईट आहे आणि त्या लिंकवरती, जी मी लिंक तुम्हाला सांगितली त्या लिंकवरती जाऊन तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन मिळेल. बघा, हे ओपन झाल्यानंतर इकडे खाली एक्सटेंडेड डेट किती आलेली आहे PhD प्रोग्रामसाठी? 23/5/2023. ओके, म्हणजे ही एक्झाम आता 23 फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला डेट वाढवून दिलेली आहे. एक्झामची डेट आणखीन यायची आहे, पण तुम्हाला फॉर्म जे आहे ते आत्ता भरायचे आहे. ठीक आहे. ओके, सो इथे प्रॉस्पेक्टस दिलेला आहे ज्याच्यामध्ये डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला या PhD एंट्रन्सबद्दल मिळणार आहे. सातारा युनिव्हर्सिटीच्या कर्मवीर भाऊराव पाटील युनिव्हर्सिटीच्या PhD एंट्रन्स एक्झामबद्दल. ठीक आहे. या प्रॉस्पेक्टसनुसार तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन मिळणार आहे. तुमचे कुठलेही डाऊट्स एक्झामबद्दल याच्यामध्ये राहणार नाही. ठीक आहे. बघा, याच्यामध्ये दिलेलं आहे डेट्स ऑफ ॲप्लिकेशन फर्स्ट पार्टमध्ये. त्याच्यानंतर एलिजिबिलिटी वगैरे दिलेली आहे. The candidate seeking admission to the PhD degree shall apply the university in the prescribed application form. जो ऑनलाईन तिथे युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरती लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही अप्लाय करू शकता. ठीक आहे. आता आपण याच्या आधीचा जर पेज बघितला त्याच्यावरती लिंक होती, त्या ग्रीन लिंकवरती तुम्ही जाऊन क्लिक केले की तिथे तुम्हाला नोटिफिकेशन पण दिसेल डिटेलमध्ये आणि तिथे फॉर्म भरण्यासाठी रजिस्ट्रेशनची पण लिंक तिथे मिळेल. ठीक आहे. एलिजिबिलिटी काय असणार आहे याची? सब्जेक्ट टू द condition prescribed from time to time under the rules. The following persons are eligible to seek admission to the PhD program. Candidates seeking admission to PhD program shall have 1-2 years master's degree. Compulsory master's degree complete केलेला पाहिजे. After 4 to 8 semesters bachelor degree program or 2 years 4 semester degree program. ठीक आहे. मिनिमम 50% मार्क्स तुम्ही क्वालिफाय केले पाहिजे त्याच्यामध्ये. त्यानंतर 5% रिलॅक्सेशन टू रिझर्व कॅटेगरी. MPhil प्रोग्राम तरी ॲटलिस्ट केला पाहिजे जर तुमचं मास्टर्स कंप्लीट नसेल तर. देन अ पर्सन हू MPhil डिसर्टेशन्स हॅज बीन इव्हॅल्युएटेड द वायवास वॉस इज पेंडिंग शल बी एलिजिबल फॉर ॲडमिशन PhD प्रोग्राम अँड कर्मवीर भाऊराव पाटील. ठीक आहे. ओके, आता याच्यामध्ये तुम्हाला हे काय दिलेलं आहे? क्रेडिट्स दिलेले असणार आहेत. MPhil, नेट सेट किंवा म्हणजे जे म्हटलं जातं एक्झाम्शन, ते इथे क्रेडिट दिलेलं आहे तुमच्या एक्झामसाठी. म्हणजे ज्यांनी PhD एंट्रन्स दिलेली नाही आहे किंवा स्किप केलेली आहे त्यांच्यासाठी. ठीक आहे. द कॅन्डिडेट्स विथ द फॉलोइंग क्वालिफिकेशन शल बी असाइन्ड विथ द मार्क्स शोन अगेन्स्ट द क्वालिफिकेशन. हावेवर द टोटल मार्क्स शल नॉट एक्सीड 7.
These marks shall be added to total score of entrance test of respective candidates. ज्यांचे एंट्रन्स टेस्टमध्ये जे मार्क्स आलेले आहेत त्याच्यामध्ये हे मार्क्ससुद्धा ॲड केले जातील जर तुम्ही याच्यापैकी काय केलेलं असेल तर. ठीक आहे. These marks shall be added to total score of entrance test of respective candidate. The order of merit of admission PhD shall be decided on the basis of the total sum. ठीक आहे. आता ज्यांनी एक्झाम दिलेली आहे त्याचे मार्क्स आलेले आहेत त्या मार्क्समध्ये ज्यांनीही एक्स्ट्रा केलेलं आहे MPhil नेट सेट नेट JRF याचे मार्क्ससुद्धा ॲड होणार आणि त्यानंतर तुमची मेरिट लिस्ट लागणार. मेरिट लिस्ट नंतर मग नेक्स्ट प्रोसिजरला तुम्ही इलिजिबल असणार आहात. ठीक आहे. हे आहे इलिजिबिलिटी. ड्युरेशन 3 इयर्सचं आहे इन्क्लुडिंग कोर्स ऑफ वर्क्स. मॅक्झिमम 6 इयर्स हे तर नॉर्मली आपल्या PhDचं असतं. ठीक आहे. प्रोसिजर ॲडमिशन टू PhD. ॲडमिशन कशी प्रोसेस असणार आहे ती पुढची प्रोसेस आहे. ठीक आहे. एंट्रन्स टेस्टबद्दल इन्फॉर्मेशन आता हे जे आपण सुरुवातीलाच बघितलेलं आहे की 100 मार्क्ससाठी एक्झाम असणार आहे. 50 क्वेश्चन्स असणार आहेत. मल्टिपल चॉईस MCQ क्वेश्चन्स असणार आहेत. एक्झामिनेशन एंट्रन्स एक्झामिनेशन सी द एंट्रन्स टेस्ट शॅल बी कन्सिस्ट ऑफ 50% क्वेश्चन्स बेस्ड ऑन रिसर्च मेथोलॉजी. 50% शॅल बी ऑन सब्जेक्ट स्पेसिफाय. म्हणजे 50पैकी 25 क्वेश्चन्स हे रिसर्च मेथोलॉजीवरती असणार आहेत आणि 25 क्वेश्चन्स हे तुमच्या सब्जेक्टशी रिलेटेड असणार आहेत. द एंट्रन्स टेस्ट शॅल बी कंडक्टेड ॲट द सेंटर्स टू बी नोटिफाईड इन ॲडव्हान्स. तुम्ही एकदा फॉर्म भरल्यानंतर एक्झामची डेट आल्यानंतर तुम्हाला हे कळवण्यात येईल की तुमचं सेंटर कोणतं आहे. ठीक आहे. द डिटेल्स ऑफ सिलेबस ऑन एंट्रन्स टेस्ट शॅल बी मेड अवेलेबल युनिव्हर्सिटी वेबसाईट. युनिव्हर्सिटी वेबसाईटवरती तो अवेलेबल होईल. एक्झामिनेशन एंट्रन्स एक्झामिनेशन विल बी ऑफलाईन ऑर ऑनलाईन. कोणत्या प्रकारची एक्झाम आहे ते तुम्हाला ऐन वेळेवरती सांगितलं जाईल की ऑफलाईन आहे की ऑनलाईन होणार आहे. द ड्युरेशन फॉर द एक्झामिनेशन शॅल बी 2 hours. 2 तासासाठी 100 मार्क्ससाठी एक्झाम असणार आहे. 50 क्वेश्चन्स सोडवायचे आहेत तुम्हाला. 2 मार्क्ससाठी 1 क्वेश्चन आहे. क्वालिफाईंग द एंट्रन्स टेस्ट डज नॉट इसेन्शियली मीन द कन्फर्मेशन ऑफ PhD ॲडमिशन. हे मी तुम्हाला आधीच सांगितलं की याच्यामध्ये PhD ॲडमिशन झालं असं होत नाही. याच्यानंतरची प्रोसिजर तुम्हाला फॉलो करावी लागते. ठीक आहे. सो याच्यात मेरिट लिस्ट कशी लागते त्याचा फॉर्म्युला पण सांगितलेला आहे. पूर्ण मेंबर फॅकल्टी प्रॉस्पेक्टसमध्ये पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. एखाद्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला मिळालं नसेल, ऑलमोस्ट सगळे क्वेश्चन्स तुमचे डाऊट क्लिअर केलेले आहेत मी फॉर्म भरायच्या अगोदर. सो ते तुमचे क्लिअर झाले नसतील की एखादा डाऊट राहिला असेल तर तुम्ही या प्रॉस्पेक्टसला फॉलो करू शकता आणि फॉर्म भरू शकता. ठीक आहे. सो ज्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरा आणि आपल्या प्रिपरेशनला स्टार्ट करा. विथ आवर कोर्स यू कॅन डेफिनेटली गॅरंटीड सिलेक्शन तुमचं ठरवू शकता. ठीक आहे. बघा इकडे ग्रीन कलरची लिंक आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. एकदा व्ह्यू पण बघा की अशा प्रकारची विंडो ओपन होईल. इकडे न्यू रजिस्ट्रेशन आणि एक्झिस्टिंग लॉग इन. जर तुम्ही रजिस्ट्रेशन ऑलरेडी केलं असेल तर एक्झिस्टिंग लॉग इनमधून करू शकता. ठीक आहे. नोटिसेसमध्ये इकडे तुम्हाला डिटेल नोटिफिकेशन मिळेल PhD एंट्रन्स एक्झामिनेशनचं. सो अशा प्रकारे डिटेल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिलेली आहे. त्याचा उपयोग करून फॉर्म भरा आणि आपल्या प्रिपरेशनला स्टार्ट करा. ओके. ऑल द बेस्ट. थँक्यू.